टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर 15 ते 17 मार्च दरम्यान या 3 दिवसीय कृषी व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात तब्बल 125 स्टॉल उभारण्यात आले असून विविध कृषी उत्पादने, सेंद्रिय माल, फळे, भाज्या तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। यावेळी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले की भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान, AI आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांचा वापर करून उत्पादन वाढवावे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, कृषी विभागाचे अधिकारी, शास्त्रज्ञ तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। खासदार रवींद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती आणि इतर पूरक व्यवसाय सुरू करावेत असे सांगितले। कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यावर भर देण्याचेही त्यांनी आवाहन केले। महोत्सवात शेतकरी शास्त्रज्ञ संवाद, चर्चासत्रे, कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण पिके, सेंद्रिय शेती आणि यांत्रिकीकरणाचा वापर करून उत्पादकता वाढवावी असे सांगितले। तसेच शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले। या महोत्सवात गहू, ज्वारी, तूर, मूग, हळद, मसाले, सेंद्रिय डाळी, मध, गूळ, चटण्या, लोणची तसेच विविध कृषी प्रक्रिया उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत। महिला बचत गटांचा सहभाग हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे। यावेळी 36 प्रगतिशील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी विशेष वेबसाईटचे उद्घाटन देखील करण्यात आले। नांदेड येथे सुरू असलेला हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारा ठरत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी येथे भेट देत असून थेट विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे। देगलूर टाइम्स लाईव्ह, नांदेड। अशाच ताजे आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा देगलूर टाइम्स लाईव्ह।